सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. नमस्कार आहे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सो व्लॉग बनवण्याचं रिझन आहे की मी वापस एकदा स्टार्ट करतो व्लॉगिंग. कारण आहे की मागच्या वर्षी होती एक व्लॉग टाकलेला मी मागच्या वर्षी 14 एप्रिलचा बाबासाहेबांची जयंतीवरून. सो त्यानंतर मला असं काय भेटलंच नाही की मी शूट करू आणि व्लॉग करू. आणि मला टाईम पण म्हणजे मला तेवढं व्लॉगिंग डेली आपला व्लॉगिंग करायला कॉन्टेंटच नाही भेटला. मग मी काय शूट करू आणि मला टाईम पण नव्हता. सो त्यामुळे बोललो जाऊ दे. मग आता वापस वर्ष झालं. आता वापस मागच्या वर्षी 2023 होतं. आज ह्या वर्षी 2024 एप्रिललाच मी व्लॉग वापस स्टार्ट करतो. तर त्याचे निमित्त असं झालं आहे की मी चाललो आहे माझ्या गावी. म्हणजे आता गावीच आहे, पण मी जो इंट्रो शूट केलेला आहे घरी तो चुकून माझ्याकडून डिलीट झाला. म्हणून वापस इथून मग इंट्रो शूट करतो हा. सो मुद्द्यावर येतो. तर मी आहे म्हणजे चाललो आहे माझ्या गावी. निमित्त आहे एक फॅमिली फंक्शन आहे. प्लस 14 एप्रिल आहे. प्लस गावी आलो आहे. प्लस गावी येण्याच्या आधी मी गेलेलो आपला गुढीपाडवा होता. सो तिथं गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी इथे गेलेलो डोंबिवली फडके रोड. इफ यू नो. तर तिकडचे 2-4 सीन आणि गावी जे ट्रॅव्हलचे वगैरे व्हिडिओज आहेत ते दाखवेल. चला सो व्लॉगला स्टार्ट करू. जास्त बोलत नाही, वेळ नाही घेत. किती 2 मिनटं झाले सॉरी. तर आता जास्त वेळ नाही घेत. आधी गुढीपाडव्याने स्टार्ट करतो, मग नंतर गावाला यायचं. चला बाय. भाई चिरा कुठे तो आम्हाला माहिती नाही. इथे चल नाही इथून आम्ही आता त्याला शोधायला जाऊ. तिथं आधी बोलला गणपती मंदिरच्या बाजूला. मग गणपती मंदिरला गेलो, तिथं पण नाही. आता तिथं चाललोय. भाई आमचा बारीक पोऱ्या भेटला. गावाने गार्डन मध्ये फोटो काढ. हा काढू ना. प्राईस का हा भाई आमचा बारीक पोऱ्या भेटलाय. आता चाललोय जरा कॅफेत खायला, जेवण आपला काहीतरी खायला. चला. कशा वाटले रिव्ह्यू दे. आमच्या इकडचा फिल्टर पार करत पाटील शिरा घे त्याच्यावर पण पुढे जाऊन बसले असते. अंकल देखो अभी आपको स्पॉन्सर रिक्षावर चाललोय. नंतर तरी गार्डन तिथं चाललोय. फोटो काढू आणि जाऊ जाईल. पहिल्यांदा चाललो गावी. आलो एकदा स्टेशनला. मगाशी शूट करायला नाही भेटला म्हणून जरा आता ठाण्याला उतरलो. त्यामुळं बोललो जरा शूट करतो. मग तात्पुरतं जरासा 1-2 सीन भेटतील मला. मग त्या प्रकारे मग शूट केलं. आता किती वाजले? 5 वाजलेत आणि ठाण्याला आहे. गाड्या आहे 5:45ची, पण 1 तास एक्स्ट्रा आलेला परवडतं कधी पण. त्यामुळे आलो. गाडी आल्या बसेल मग जाईल. झोप तर लागली नाही मला काय. बघायला हवं आता. रत्नागिरी स्टेशन.
सो तर मला काल शूट करायला भेटलं नाही. काल म्हणजे आपल्या ह्याच्यात ट्रेनमधून उतरलो रत्नागिरीला. साडे 11ची गाडी टच आहे, पण लवकर आली, 10:30पर्यंत आली. तसं उतरून मग आलो इथे. आणि मला शूट करायला भेटलं नाही कारण माझ्या हातात सामान वगैरे होतं. त्यामुळे हे नाही आपला आपला शूट करायला कॅमेरा बाहेर काढताच आला नाही. त्यामुळे बाकी तिथून मग रत्नागिरीवरून दादा आलेला यायला, मग त्याच्यासोबत आलो. आणि त्याच्यासोबत येताना पण काय ऊन होतं, त्यामुळे मग जाऊ दे बोललो, उद्या नंतर घरी गेल्यावर शूट करतो. घरी आल्यावर आंघोळ बिंघोळ गेली, जेवलो आणि झोपलो. डायरेक्ट 7ला उठलो. मग बोललो जाऊ दे आता नेक्स्ट डेला शूट करू. असं तुम्ही बघू शकता ना, मागे काजूचं झाड आहे, ज्याला असं जांबी वगैरे बोलतात आमच्या ह्याच्यात. काजू असं आहे, काजू पण बोलतात, पण जांबी ते जे असतं ना त्याला बोलतात. तिथं आलो आहे आता. बघू, विचार चालू आहे 2-4 कॉन्टेंट व्हिडिओ शूट करायचे माझे. आहेत एखाद दोन असे बेस्ट, त्याच्यावर बनवेल. आणि काय, मी आता जरा जाणार आहे 1-2 ठिकाणी, तिथं जातानाचे जरा 1-2 सीन्स दाखवेल. म्हणजे जागा चांगली असली तर म्हणजे दाखवणार आहे. नेक्स्ट मंथ, आता ह्या मंथमध्ये मी आता गावी आलो आहे. गावावरून घरी गेल्यावर तिथून मग मित्रांसोबत जाणार आहे अलिबागला. अलिबागवरून वापस 12 मेला गावी येणार आहे. ते गावी वापस प्रोग्राम आहे, त्यामुळे तो प्रोग्राम काय आहे तो तुम्हाला तेव्हाच कळेल. आता सांगून हाईप क्रिएट करण्यापेक्षा तेव्हाच डायरेक्ट सांगितलेलं बरं. त्यामुळे बाकी तुम्हाला नजारा दाखवू शकतो माझा बॅकग्राऊंडचा. आणि मी आहे माझ्या घराच्या बाजूला वाडा आहे आमचा. वाडा म्हणजे ह्याचा गुरांचा वाडा आहे. मग तिथं जरा त्यांना पाणी द्यायला आलेलो, त्यामुळे दाखवतो. सो हा आहे तो राजा, तो माझ्या लहानपणापासून आहे. हा बाळ्या, आणि हा काहीतरी, ह्याचं काय नाव बोलली? काय बेबी काहीतरी आहे. हा मारकुट आहे. बेबी गाय आहे ती. हे जातो घरी. माझी मोठी मम्मी म्हणजे मोठ्या काकाची बायको, म्हणजे मोठी मम्मी, तिथं आहे बाजूलाच. मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना, ते गुरांचं हे करत ती. आणि बघू शकतात बाकी नेचर. आता आहे, तुम्हाला माझं घर दाखवतो गावचं म्हणजे आमचं 3 फॅमिली आहे. 3 फॅमिली म्हणजे माझे आजोबा आणि त्यांचे भाऊ वगैरे तसे. पण नंतर हे माझ्या आजोबाच्या पोरांचं, म्हणजे माझ्या पप्पाच्या भावांची घर. म्हणजे माझ्या पप्पा म्हणजे एकच घर आहे आमचं, जॉईंट फॅमिली टाईप राहतो. सो ॲज यू कॅन सी, इफ यू सी माय इंस्टाग्राम स्टोरी, तुम्हाला या दोघांची लव्ह स्टोरी माहिती असेल तर मी इथं व्हिडिओ टाकतो. त्याला दिसलंय त्याची गर्लफ्रेंड इथं फिरते. आता हळूहळू येईल इथं. ही दोघं आहेत ते तिला लाईक करतात, पण ती त्याला नाही, ह्याला लाईक करते. आणि हे दोघांचं चालू आहे, आणि हे दोघं मग तिला पटवण्याच्या मागे. आता इथं गँगवर चालू आहे ह्या दोघांचा आणि ह्याचा. एन्जॉय करतोय, पण तुम्ही पण एन्जॉय करा. भाईची गर्लफ्रेंड आतमध्ये बंद आहे. भाई तिच्यासाठी बाहेर रक्षण करतोय, तिच्याशी बोलतोय. दिस इज कॉल्ड टू लव. भाई असाच पुढे जा. बाईच्या गर्लफ्रेंडने दिला धोका, फिरते दुसऱ्यासोबत. काय रे, त्याला माहितीये का? हा कुठे पळते?
बाईला भेटला धोका. देरोज देरोज बोलते ते आहे माझ्या दुसऱ्या. आणि इथं आहे माझं घर. नाही तू काकी दुकानात. हे आहे माझं घर. अंधार आहे जरासा, लाईट वगैरे लावावी लागेल. दिसत असेल असे 4 रूम आहेत. लाईट बंद करतो. हे इथं बाजूला आहे काकाचं, म्हणजे दुसऱ्या काकाचं घर. दुसरा म्हणजे चुलत काका असं टाईपमध्ये आहे. सो ते जे आहे ते आहे बुद्ध विहार. सो आता चालू जरा ते जांभी काढतात तिथं. सकाळी जाणार होतो म्हणून आता जातोय. टोपी घेतली सोबत. दिसत असेल नाही आता काय एवढं ऊन नाही. तिथे चाललं इकडचा सीन दाखवतो तुम्हाला आता. सो तर इथं आलोय ते लाकडं आणि जांभी काढायला दादा वगैरे आलाय. दादा गेल्या वर आणि त्यासोबत आहेत 2-4 जण. तर मला जमत नाही वर जायला कारण असा उतार एकदम बेकारवाला. दाखवतो इथून डायरेक्ट ते आहे त्या साईडला. आता इथून दिसेल की नाही. एक पडलं. हां ओके. तिथं दिसत असेल तर तुम्हाला इथं आहे आणि अर्धे तिथं पुढे आहेत. इथून दिसत नसेल, मला दिसतात माझ्या. हे बघा इथे अर्धे त्या साईडला आहेत. गेला ना आज? होय ना, ठीक आहे. तू बसणार की तुझ्या रात्री 10च्या की 12च्या? बघ कसं जायचं. आणि सकाळी लांबे किती वाजता येणार आहे? नक्की काय तो टायमिंगचा तसं मला घरून निघाल. चालेल. हा चांगला आहे रे. हां हे बोलून कसला घर आहे बघ. चिक ही बघ, या असा खा. ही बघ असं खावा. थांबा. बघूया. आणि इफ यू आर कोकणी यू कॅन रिलेट. कोणता आपा हा कापा की बरका? कापा ना, बरका सॉरी. थोडं कन्फ्युजन होतं. कुठे गेलं ते झालं पोर. बँड सीन इमॅजिन नाही करू शकत. वर्षांनी खातोय. वर्षांनी म्हणजे झाले होतं मागच्या वर्षी खाल्लेला, आता वर्षांनी खातोय. कलर चालू आहे. बॅकग्राऊंडचा विषय नाही करू. कलर चालू आहे. त्याला भांडं काय नाही. आता उद्या जयंती, त्याची तयारी चालू आहे. मला ट्रान्झॅक्शन दाखवतो थोड्या वेळाने. सो तर उद्या आहे भीम जयंती 133 133वी बाबासाहेबांची जयंती आहे. आणि आज जरासं मला दुपारी शूट करता आलं तेवढं मी केलं. ते म्हणजे आज तयारी करत होते विहाराची. तिथे विहाराची तयारी करतानाच म्हणजे कलर वगैरे असेल ते करत होतो. मग त्यामुळे शूट करायला भेटलं नाही. मग आता शूट करतो. म्हणजे रात्रीच आहे, अजून कलर बाकी आहे थोडासा. ते आणि डेकोरेशन वगैरे करून मग डायरेक्ट सकाळीच तुम्हाला असं हे करेल. त्यामुळे झालं आता सगळं झालं आहे काम. फक्त आपलं हेच बाकी आहे, कलर खालचा पायऱ्यांचा कलर बाकी झालं सगळं. तर आता जायचं आहे. चला बाय. तुम्हाला हे दाखवतो मंदिर.
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि कालिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी केली आहोत. तरी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आमच्या जीवनावर बरेचसे आपल्या बंधूंनी यांच्या माहिती दिलेलीच आहे. तरी मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या त्रिवेणी बौद्ध मंडळ, माझा रामाई महिला मंडळ यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या वाढीचं असंच मंगलमय हो एवढी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. केले जीवाचे रान सर्वांना केला तुमचे समान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान. जय भीम. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज, पहिल्या शिक्षिका माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन. आज विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, बोधिसत्व अशा अनेक उपाध्या ज्या महामानवाला लाभल्या असे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती महोत्सव आज आपण त्रिवेणी बौद्धजन मंडळ ग्रामीण, त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळ ग्रामीण या महिला मंडळ आणि सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आनंद बुद्ध विहार या ठिकाणी साजरा होत असताना प्रथम आपल्याला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध
भारतीय गतीशिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. जरा खाली चाललो आहे तिथं झाले 2-3 वर्ष ते काम चालू आहे विहिरीचं. त्याचं आज उद्घाटन आहे, म्हणजे सार्वजनिक विहीर आहे. तिचं आज उद्घाटन आहे. ते छोट्या पोरांच्या हस्ते म्हणजे आहेत वाडीतले त्यांच्या हस्ते तिचं उद्घाटन करणार आहेत. मग तिथं चाललो आहे. चांगला प्लेस भारी आहे तिकडे, तुम्हाला दाखवतो. पण आता पावसाळ्यात लय हिरवळ मस्त असतं. उन्हात थोडंसं तुम्हाला असं एवढं छान वाटणार नाही त्यामुळे, पण तरी आहे थोडाफार भारी. पावसाळ्यात तुम्हाला नजारा बघण्यासारखा नाही एवढा भारी. पावसाळ्यात येईल कधीतरी त्या बघा, लय भारी नजारे आहेत. ही विहीर आहे. माती खडी बघ किती आहे ती. इकडे खडी किती आहे पाणी दिसत असेल तुम्हाला तर दिसेल, सावली आहे म्हणून. सो आज आहे लास्ट दिवस. लास्ट दिवस म्हणजे असं नाही, लास्ट दिवस मी म्हणजे आज जाणारे घरी, म्हणजे मुंबईला माझ्या घरी. तर काय विचार चालू आता, इथून जाईल संध्याकाळी रत्नागिरीला एक माझी बहीण राहते. रत्नागिरी म्हणजे प्रॉपर रत्नागिरी स्टेशनच्या इथे बाजूला, म्हणून ती रत्नागिरीला जाणार आहे तिच्या इथे. मग तिच्या इथून भाऊ मला सोडणार आहेत. तिचे भाऊ मला सोडणार आहेत इथे रत्नागिरी स्टेशनला. तर तिथून मग जाणार आहे घरी. तुतारीने जाणार घरी. ठाण्याला उतरेल. ठाण्यावरून वापस टिटवाळ्याची ट्रेन. टिटवाळ्यावरून उतरून वापस ब्रिज चढून. ते जरा मला शूट करता नाही येणार म्हणून हाच लास्ट व्हिडिओ आहे. बघू मग लास्टला तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ थोडेसे दाखवेल, जर दाखवण्याचा प्रयत्न करेल तर माझ्या पॉसिबल असेल तर. नाहीतर यावेळेस ॲडजस्ट करा. नेक्स्ट व्लॉग जो असेल तो 1 नंबर असेल, हे मी आपला काय बोलतात ते शब्द देतो. काय नाही, चला बाय.